पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. कोणतंही साधं वाक्य पूर्ण भूतकाळात कसं तयार करायचं किंवा पूर्ण भूतकाळाचं वाक्य कसं ओळखायचं हे आज आपण शिकणार आहोत. तर सुरू करूयात. कोणत्याही कर्त्यापुढे हॅड व त्यापुढे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेतल्याने पूर्ण भूतकाळ सिद्ध होतो. थोडक्यात कर्ता प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप. आता इथं उदाहरणार्थ फर्स्ट नंबर, राजू हॅड प्लेड क्रिकेट. राजू क्रिकेट खेळलेला होता. यामध्ये राजू काय आहे? कर्ता आहे, प्लस हॅड प्लस प्लेचं तिसरं रूप प्लेड आणि इथं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. दुसरं वाक्य, माय फादर हॅड रिटन अ नॉवेल. माझ्या वडिलांनी कादंबरी लिहिलेली होती. इथं सब्जेक्ट काय? कर्ता काय? माय फादर कर्ता आहे, त्याला काय लावलं? हॅड. आणि क्रियापदाचं तिसरं रूप राईटचं रिटन तिसरं रूप आणि हे काय? ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे. म्हणजेच माझ्या वडिलांनी कादंबरी लिहिलेली होती. आता वरील वाक्यात हॅड पुढे नॉट ठेवल्याने वाक्य नकारार्थी म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स बनते. आता वरील जे वाक्य आहे त्याच्या पुढे नॉट जर ठेवलं, हॅडच्या पुढे नॉट ठेवल्यावर काय होतं? निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य बनतं. जसे की राजू हॅड नॉट प्लेड क्रिकेट. इथं करता काय? राजू, त्याच्या पुढं काय लावलं? हॅड. हॅडच्या पुढं नॉट ठेवल्यामुळं काय होतं? नकारार्थी वाक्य बनतं. राजू हॅड नॉट प्लेड क्रिकेट. राजू क्रिकेट खेळलेला नव्हता. सेकंड, माय फादर हॅड नॉट रिटन अ नॉवेल. माझ्या वडिलांनी कादंबरी लिहिलेली नव्हती. आता पुढं येस नो क्वेश्चन्स. येस नो क्वेश्चन्स बनवताना हॅड वाक्याच्या आरंभी घ्यावे लागते. जसे की हॅड राजू प्लेड क्रिकेट. राजू क्रिकेट खेळलेला होता का? हॅड माय फादर रिटन अ नॉवेल. माझ्या वडिलांनी कादंबरी लिहिलेली होती का? इथं आधी काय होतं? माय फादर रिटन अ लेटर. त्याच्या आरंभी काय लावलं? हॅड. म्हणून काय तयार झालं? येस नो क्वेश्चन्स तयार झाले. माझ्या वडिलांनी कादंबरी लिहिलेली होती का? नेक्स्ट आहे WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स बनवताना व्हाय, व्हेन, व्हॉट इत्यादी सारखे प्रश्नवाचक शब्द वाक्याच्या आरंभी घ्यावे. आता येस नो क्वेश्चन्स आत्ताचे जे झालेले आहेत